जनरल नॉलेज सामान्य विज्ञान. मित्रांनो, जनरल नॉलेज सामान्य विज्ञानाचे काही प्रश्न आणि त्याची काही उत्तरं आहेत. पेंडुलमचा कालावधी, वेळ कालावधी किती असतो? ऑप्शन ए वस्तुमानावर अवलंबून असतो, लांबीवर अवलंबून असतो, वेळेवर अवलंबून असतो, तापमानावर अवलंबून असतो. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, लांबीवर अवलंबून असतो. प्रश्न दुसरा, जर साध्या पेंडुलमची लांबी 4% वाढवली तर त्याची नियतकालिक कालावधी कितीने वाढेल? ऑप्शन ए 8% वाढेल, ऑप्शन बी 2% वाढेल, ऑप्शन सी 4% वाढेल, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, 2% वाढेल. प्रश्न तिसरा, पावसाचा थेंब गोलाकार असतो कारण? ऑप्शन ए पृष्ठभागावरील ताणामुळे, ऑप्शन बी हवेच्या वातावरणीय घर्षणामुळे, ऑप्शन सी गोल पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे, ऑप्शन डी पावसाचा थेंब उंचीवरून येत असल्यामुळे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, पृष्ठभागावरील ताणामुळे. प्रश्न चौथा, दिव्याच्या वातीत तेल असल्याने तेल वर येते कारण? ऑप्शन ए दबाव फरक, ऑप्शन बी केशिका क्रिया, ऑप्शन सी तेलाची कमी स्निग्धता आणि ऑप्शन डी गुरुत्व बल. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, केशिका क्रिया. प्रश्न पाचवा, वटवाघूळ त्याच्या उड्डाणाच्या मार्गातील अडथळे शोधण्यासाठी खालीलपैकी कोणती लहर वापरतात? ऑप्शन ए अवरक्त लहर, ऑप्शन बी विद्युतचुंबकीय लहर, ऑप्शन सी पराश्रव्य लहर, ऑप्शन डी रेडिओ लहर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, पराश्रव्य लहर. प्रश्न सहावा, श्राव्य ध्वनी लहरीची वारंवारता किती असते? ऑप्शन ए 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज, ऑप्शन बी 0.5 हर्ट्ज ते 5 हर्ट्ज, ऑप्शन सी 1 हर्ट्ज ते 10 हर्ट्ज, ऑप्शन डी 2 हर्ट्ज ते 20 हर्ट्ज. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज. प्रश्न सातवा, हवेतील ध्वनीचा वेग अंदाजे? ऑप्शन ए 332 मीटर पर सेकंद, ऑप्शन बी 220 मीटर पर सेकंद, ऑप्शन सी 110 मीटर पर सेकंद, ऑप्शन डी 232 मीटर पर सेकंद. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, 332 मीटर पर सेकंद. प्रश्न आठवा, एक जेट विमान मॅच 2च्या वेगाने हवेत उडत आहे. जेव्हा ध्वनीचा वेग 332 मीटर पर सेकंद असतो तेव्हा विमानाचा वेग किती असतो? ऑप्शन ए 166 मीटर पर सेकंद, ऑप्शन बी 66.4 किलोमीटर पर सेकंद, ऑप्शन सी 3332 मीटर पर सेकंद, ऑप्शन डी 664 मीटर पर सेकंद. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी, 664 मीटर पर सेकंद. प्रश्न नववा, डेसिबल हे युनिट यासाठी वापरले जाते? ऑप्शन ए प्रकाशाच्या गतीसाठी, ऑप्शन बी उष्णतेच्या तीव्रतेसाठी, ऑप्शन सी आवाजाच्या तीव्रतेसाठी, ऑप्शन डी रेडिओ लहरीच्या वारंवारतेसाठी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, आवाजाच्या तीव्रतेसाठी. प्रश्न 10वा, जवळ येणाऱ्या ट्रेनच्या शिट्टीची वारंवारता किंवा तीव्रता कोणत्या घटनेमुळे वाढते? ऑप्शन ए बिग बँग सिद्धांत, ऑप्शन बी डॉपलर इफेक्ट, ऑप्शन सी चार्ल्स नियम आणि ऑप्शन डी आर्किमिडीजचे तत्त्व.
या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, डॉपलर इफेक्ट. तर मित्रांनो, या प्रश्नापैकी तुमचे अचूक उत्तरं किती आले, किती स्कोर आहे ते तुम्ही कमेंटमध्ये पाठवा.